बाय द वे तू येतोयस ना? कशाला? अरे असं काय करतोस? तू आमच्या स्कूलमध्ये येणार होतास ना मुलांना तुझ्या प्रोफेशन बद्दल माहिती द्यायला. माहिती? समीर, मी तुला सांगितलं होतं ना की आमच्या शाळेमध्ये असा एक नवीन उपक्रम चालू केलाय, स्पेशल लेक्चर्स फॉर करिअर्स म्हणून. आणि टुडे यू आर इन्व्हायटेड टू टॉक अबाउट युअर प्रोफेशन. समीर, तुम्हाला कमिट केलं होतं हा. सॉरी 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 हर्षू, अगं माझ्या लक्षात नाही राहिलं. मी घाईघाईत निघालो ना सकाळी. ऍक्च्युली ना मी घरात एक मिनी मॉडेल सुद्धा तयार करून ठेवलं होतं. तू निघताना मला आठवण तरी करायची सकाळी. अरे मला वाटलं होतं तुझ्या लक्षात असेल. हे तुझे मला गृहीत धरतेस ना, ते तुझं चुकतं हर्षू. समीर, फर्स्टली तू तुझ्या चुकीचा खापर माझ्या डोक्यावर फोडू नकोस. आणि सेकंडली तुला कुठल्याही परिस्थितीत इथे लेक्चर द्यायला यावंच लागेल. हर्षू, अरे यायलाच हवं. काय यायलाच हवं? तुझा बाप सोडणार इथे मला भलत्या वेळेला? कुणाला पाठवू? ऐन वेळेला काय माझा डमी उभा करू? माझी मैना गाव. जय गोविंद. अरे तरी म्हणलं भाजी कशी काय वाजायला लागली? मोबाईल कोण ठेवला इथं? जय गोविंद, दामोदर बोलतोय. हा डम्या, दाम्या. सम्या बोल रे. दाम्या, शाळेत जा. काय मस्करी करायला लागला रे? एकत्र शाळा सोडली ना आपण 10वी नंतर. आता पुन्हा कशाला शाळेत धाडतो? अरे हर्षूच्या शाळेत जा आणि आतमध्ये बघ, बेडरूम मध्ये टेबलावर एक मिनी मॉडेल ठेवलेलं आहे. ते मॉडेल घेऊन जा जाताना. काय तुझं काय चाललंय मला तर काही समजाना झालंय. तिथं तर बारकाळे पोर आहे, त्यांच्यात कशाला धाडतो मला? फालतू प्रश्न विचारत बसू नकोस. लवकरात लवकर शाळेत पोहोच आणि लेक्चर दे. लेक्चर द्यायलाच हवं. त्याच्यात काय एवढं? देतो की लेक्चर. हॅलो. ठेवलं वाटतं. वहिनीला लेक्चर देतो, पण यांनी लेक्चर ठेवलंय कुठं? ओ दामोदर भाऊजी, तुम्ही? बेल झालीये, कम ऑन गो टू युअर क्लासरूम्स. इथे कसे काय? नाही काय झालं, सम्याला जमणार नाही म्हणला म्हणून मी मॉडेल घेऊन आलो. डोक्यावरून? नाही, मॉडेल म्हणून डोक्यावर आणलंय काळजीपूर्वक. त्याचा काही फायदा नाही आता मला. अहो मला नुसतं मॉडेल नको होतं. त्याच्याबरोबर समीर पण येणार होता मुलांना माहिती द्यायला त्याच्या जॉब बद्दल. त्यांनी मुलांना करिअर चॉईस करताना मदत झाली असती ना. हसायला काय झालं? काय वहिनी काहीतरी तुमचं. अहो ज्या वयात पोरांना पेन्सिल कोणची निवडू याची अक्कल नसती, त्या वयात तुम्ही त्यांना करिअर निवडाय सांगता होय? हे म्हणजे गुलाबाच्या झाडाला वडाचा पार आणि वासराच्या पाठीवर नांगराचा भार असं झालंय. अहो पण भाऊजी, मुलांना याच वयात कळलं की त्यांच्या आयुष्याची कुठली दिशा आहे तर त्यांचाच फायदा आहे, नाही का? नाही ते खरं आहे, पण कसं आहे, एखाद्याला काय वेगळं करावं वाटलं तर तशी सोय कुठे आहे आपल्या शिक्षण पद्धतीत? सगळ्यांना सरसकट एकाच पद्धतीचं शिक्षण घ्यावं लागतंय. अहो शिक्षणाची सती नाही, आसती वाटली पाहिजे वहिनी. अच्छा, तुम्ही म्हणजे बालमानसशास्त्राचा अभ्यास करून आल्यासारखे बोलताय. तुम्ही देऊ शकाल मुलांना आसक्तीचं शिक्षण? वहिनी मला शिकवता आला असतं तर इथं मुंबईला कशाला आलो असतो? अहो गावाकडे कितीतरी शाळा शिक्षकाविना बोडक्या पडल्या, तिथंच नसतो का राहिलो? बोलणं सोपं आहे हो भाऊजी, पण अंमलात आणताना कळतं की बोलायच्या आधी थोडा विचार करायला हवा होता. चॅलेंज देऊ नका मला वहिनी. मग एकदा मी ट्राय करतो बरं. हा, कुठे आहे तुमचा वर्ग दाखवा तर. अरे बाप, इथं तर मी निलादीन दिसायला लागलेत सगळे. नेम धरून इमान फेकायला लागलेत. हे इथले पोरं तर सगळे नाठाळ दिसू लागलेत, गोंधळच करू लागलेत सगळा. ए राम राम पोरा हो. बरं तुमची इमानाची फेकाफेक करून झाली असल तर मग मी बोलायला सुरुवात करतो. काय 2-4 विमान आणखी? हा, आता मला सांगा, इमानाचा शोध कोणी लावला? या प्रसादने लावला सर. असं? प्रसाद? तोच बनवतो आणि तोच फेकतो. इकडे ये. हे काय केलंस रे? मॅडम मला हीच शिक्षा देतात. तुम्हाला दुसरी द्यायची असेल तर सांगा. अरे नाही नाही बाबा, तुला शिक्षा द्यायला नाही बोलवलं मी, तुझ्याशी गप्पा मारायला बोलवलं.
मला सांग, तुला विमान लय आवडतेत ना? मला मोठं होऊन पायलट व्हायचंय. पण टीचर बोलतात की पहिलं होमवर्क कर. पण पायलट होण्यासाठी होमवर्कची काय गरज? मग काय असंच उडतेत का काय हवेत पायलट? अरे होमवर्क करावा लागतो, मेहनत करावं लागते, त्याशिवाय काय खरंय? बर बस जाग्यावर. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्यायचं. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचंय? ए ए ए बसा 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 बसा. एकेकाने उत्तर द्यायचं. ज्याला विचारीन त्यांनी सांगायचं. तू सांग, तुला कोण व्हायचंय? सचिन तेंडुलकर. शाब्बास. तू सांग. चार्ली चॅप्लिन. तुला कोण व्हायचंय? जावेद जाफरी. असू दे बस. तुला कोण व्हायचंय? रोनाल्डिनो. असं आहे का? बस खाली. तुला कोण व्हायचंय? प्रीती झिंटा. हा. तुला कोण व्हायचंय? इंदिरा गांधी. तुला कोण व्हायचंय? झाशीची राणी. उभं राहून सांग. झाशीची राणी. झाशी की राणी? तुला? ऋतिक रोशन. बस. तुला? राणी मुखर्जी. बर बसा बसा बसा. आता हे सगळे खूप मोठे माणसं आहेत. आणि ती मोठी का झाली? तर त्यांनी खूप कष्ट केले, मेहनत केली, खूप अभ्यास केला. तुम्ही पण भरपूर खेळा, पण मन लावून अभ्यास करायचा. आलं ना लक्षात? तर मग तुम्हाला उद्या मोठं होता येईल. मला सांग प्रसाद, रोज असं वनवं उभं राहू राहू तुझी पाठ दुखती का नाही? अरे मग गड्या रोजच्या रोज होमवर्क करीत जा. म्हणजे काय होईल? तुझी मेहनत जास्त होईल, मन लावून अभ्यास होईल. मग तुझे टीचर तुला शिक्षा करणार नाहीत. आणि तू असा दररोज वनवा उभा राहिला नाही की तुझ्या पाठीचं दुःख नाही थांबन. आणि मग जेव्हा तू पायलट होशील तेव्हा इमान उडवताना तुझ्या पाठीला त्रास पण होणार नाही. कळलं? मग तुम्ही रोजच्या रोज होमवर्क करणार, मन लावून अभ्यास करणार, शाळेत मस्ती करणार. हा? तुम्ही अशी मेहनत केली तर उद्या सगळेच्या सगळेजण मोठे होताल. आता आपण एक छोटासा खेळ खेळू. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याची मला उत्तर द्यायची. खूप अभ्यास केल्याने माणसाला काय मिळतं? शाबास. खूप मेहनत केल्यानं माणसाची काय होते? शाबास. आणि मग ह्या सगळ्या प्रयत्नानं घडणार आहे उद्याचा शाबास. जय हिंद. वंडरफुल भाऊजी, काय कमालच केली तुम्ही. काहीतरी काय वहिनी. अहो कसं आहे, पोरांना आपल्या पद्धतीने शिकवलं ना की ती नुसती घोकंपट्टी करते. पण त्यांच्या पद्धतीने शिकवलं ना का मग ती शिकण्यातला आनंद पण घेतात. खरंय. आणि हा आनंद कुठल्या बुकात मिळत नाही वहिनी. ती बुकात त्या पोरांना पोहोचवण्याच्या पद्धतीने मिळतो. एक वेळ तुमचं ते बालमानस शास्त्र वाचलं नाही तरी चालतंय, पण पोरांची मन वाचता आली पाहिजे असं आपलं मला वाटतं. भाऊजी कुठून शिकलात हे सगळं? तुमचं शिक्षण म्हणजे जेमतेम आहे, पण आयुष्याच्या शाळेनं लय शिकवलं वहिनी. तिथं दप्तराचं वजन नसतं, फक्त परिस्थितीचं वजन असतं. तुम्हाला नाही कळायच ते. निघू का? हो.